थंडीतील फेमस सगळ्यांची आवडती खस्ता कचोरी। ही कचोरी बघा, दिसताना खुशखुशीत दिसते ना, वरून असे क्रॅक गेले की समजायचे कचोरी परफेक्ट झाली। न फाटता आतून खुशखुशीत 3-4 दिवस टिकणारी मटार कचोरी। तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात तर रसोईच्या गोडी चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून सर्व रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। नमस्कार, मी सपना निलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। स्टेप बाय स्टेप भरपूर टिप्स सोबत आज आपण मटार कचोरी बघणार आहोत। ही कचोरी परफेक्ट आणि खुशखुशीत होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण कचोरीचं पीठ भिजवून घेऊयात। इथे आपण 2 कप मैदा घेतलेला आहे। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ असंही प्रमाण घेऊ शकता। मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ। इथे मी 4 टेबलस्पून तेल घेतलेला आहे। आपण तेल मोहनसाठी यूज करतो आहोत। छान हे आपल्याला मैद्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही इथे तेलाऐवजी तूपही घेऊ शकतात। छान असं आपल्याला तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे। मोहन चांगलं लागलं तर खुशखुशीत होते कचोरी। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। याच्यावरच कचोरीचं बाहेरचं आवरण डिपेंड असतं। इथे मी तुम्हाला तेलाचं परफेक्ट माप सांगितलेलं आहे। जर याच्यात जास्त तेल पडलं तर कचोरी तेलकट सुद्धा होऊ शकते। हे बघा, असा गोळा तयार झाला पाहिजे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घेऊ। आपल्याला इथे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही भिजवायचं आहे। जसं आपण कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं लूज आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। ह्याच्यावर आपण झाकण ठेवून थोड्या वेळसाठी साईडला ठेवून देऊ। आपण कचोरीचं पीठ रेस्ट करायला साईडला ठेवलेला आहे। तोपर्यंत आपण कचोरी मधलं जे सारण आहे त्याच्यासाठी मसाला तयार करून घेऊयात। आपला इथे पॅन गरम झालेला आहे। ह्याच्यात आपण जिरं, धने, बडीशोप, काळी मिरी हे छान असं मंद आचेवरती आपण हलकासा सुवास येईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। आता हे मसाले आपण मिक्सर मधून जाडसर वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। मी इथे मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ही घालूया। 4 हिरव्या मिरच्या आणि 2 इंच आलं, आल्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे बारीक बारीक। हे आपल्याला बिना पाणी घालायचं वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण कोथिंबीर, आलं आणि मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे। इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे। आता आपण कचोरीचं सारण बनवून घेऊया। पॅन मध्ये आपण 3 टेबलस्पून तूप टाकणार आहोत। तुपामुळे सारणाचा फ्लेवर खूप छान येतो। साजूक तूप। ह्याच्यामध्ये आपण हिरवं वाटण घालूया। हिंग, लाल तिखट, ओवा असं क्रश करून टाकायचं आहे। चाट मसाला। याला आपण 1-2 मिनिटं छान असं परतून घेऊ। जो ड्राय मसाला बनवला होता तो। आता याच्यामध्ये 2 वाटी मटार घालूयात। छान असे मटार आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया। चवीनुसार मीठ, थोडी साखर। मसाले बॅलन्स होण्यासाठी आपण इथे साखर घातलेली आहे। ह्याच्यामध्ये आपण एकदम थोडं पाणी घालूया। आपल्याला इथे वाटाणे शिजून घ्यायचे आहेत। मसाला खाली चिटकू नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून याला थोडा वेळ शिजू देऊया। छान असे आपण हे परतून घेऊ। इथे आपले वाटाणे शिजलेले आहेत। आता आपल्याला याला मॅश करून घ्यायचं आहे। मी इथे मॅशरच्या साहाय्याने क्रश करून घेते आहे। तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा याला जाडसर वाटून घेऊ शकता। या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत वाटाणे।
आपण आता याला 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेऊया। मटारच्या सीझन मध्ये मटार कचोरी नाही खाल्ली तर काय खाल्लं? तर मटार कचोरीसाठी 1 लाईक तर बनतं। इथे आपलं सारण बनून तयार झालेलं आहे। आता हे आपण थंड करायला ठेवूया। हे थंड होतंय तोपर्यंत आपण कचोरीच्या पिठांचे गोळे करून घेऊ। पीठ छान असं आपण मळून घेऊ। असं करत आपल्याला लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने पीठ तोडल्यावर आहे ना चिरा दिसत नाहीत पिठाला। या साईजचे आपण सगळे गोळे करून घेणार आहोत। इथे आपण सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत। याच पद्धतीने आपल्याला मटारच्या सारणाचेही गोळे बनवून घ्यायचे आहेत। आपण जे पिठाचे गोळे बनवलेले आहेत त्याच्यापेक्षा लहान आपल्याला मटारच्या सारणाचे गोळे पाहिजे आहेत। या पद्धतीने आपल्याला दोन्ही गोळे बनवून घ्यायचे आहेत। इथे आपले पिठाचे आणि सारणाचे गोळे बनवून झालेले आहेत। आता आपण पटकन कचोरी बनवायला घेऊया। असं गोल वाटीसारखा आकार द्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये हा सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि हे पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। याचं तोंड जे आहे हे बंद करून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे जे पीठ वरती आलेलं आहे ही शेंडी इथेच आपण अशी दाबून द्यायची आहे आणि थोडंसं आपण चपटं करून घेऊ याला। या पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या बनवून घेऊया। इथे आपलं सारण भरून झालेलं आहे। आता आपण एक एक कचोरी अशी घेऊन तिला असं हाताने आपण प्रेस करून मोठी करणार आहोत। आपल्याला या कचोऱ्या हाताच्या साहाय्याने दाबून दाबून बारीक करायच्या आहेत। इथे आपण पोळपाट लाटण्याचा वापर नाही करत आहोत। अशी आपल्याला कचोरी बनवून घ्यायची आहे। इथे आपल्या सर्व कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता आपण यांना तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। इथे आपल्याला जास्त कडकही तेल गरम करायचं नाहीये आणि एकदम आपल्याला थंडही तेल नको आहे। तर कसं प्रमाणात आपल्याला तेल पाहिजे हे मी तुम्हाला दाखवते। तेलामध्ये पीठ टाकताच पीठ लगेच वरती आलं नाही पाहिजे, असं हळूहळू वरती आलं पाहिजे। अशाच प्रकारे आपल्याला तेल गरम पाहिजे आहे। आता आपण मंद आचेवरती सर्व कचोऱ्या हळूहळू तळून घेऊया। आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक कचोरी तळून नाही घ्यायची आहे। आपल्याला 3 ते 4 कचोऱ्या एकत्र टाकायचा आहे, ज्याच्यामुळे तेलाची जी हीट आहे ती बॅलन्स होईल। ज्यावेळेस कचोरी अशी वरती येईल त्यावेळेस आपल्याला हिला पलटून घ्यायचं आहे। टम अशी कचोरी आपली इथे फुललेली आहे। ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। रसोईच्या गोडी चॅनलला सबस्क्राइब करा आणि मला कमेंट्स मध्ये सुद्धा कळवा की तुम्ही ही मटारची कचोरी कधी बनवता आहेत। असा कलर येईपर्यंत आपल्याला कचोरी फ्राय करून घ्यायची आहे। इथे आपली कचोरी फ्राय करून झालेली आहे। हिला आता आपण डिश मध्ये काढून घेऊ। इथे आपली खुसखुशीत मटार कचोरी बनवून तयार झालेली आहे। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की मटार कचोरी कसं बनवायचं। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट्स मध्ये कळवा की तुमची कचोरी कशी झाली आणि हेही तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये। तोपर्यंत बाय बाय।